हॅलो मंडळी, कसं आहे? बरं आहे ना? तर आज काय स्पेशल? आज गटारी स्पेशल चंपारण मटण. थंबनेल आणि टायटलवरून समजलाच असाल. तर आज आपण चंपारण मटण बनवलेलं आहे. पाहू शकता कलर किती भारी आलेला आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, स्मिताज किचनमध्ये. तर आता आपण करूया सुरुवात रेसिपीला. आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत. ते आपण 1 चम्मच धने, 2 लवंग घेतलेले आहेत, 4-5 मिरी घेतलेले आहेत, 1 जावित्री, 1 इंच दालचिनी, 2 मोठ्या वेलच्या, 1 चक्री फूल, 3 छोट्या वेलच्या आणि तेजपत्ता घेतलेला आहे 3 आणि 1 चम्मच जिरा घेतलेला आहे. आता आपण हे सर्व अख्खे मसाले तव्यावर भाजून घेणार आहोत. आपण गरम करून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं चांगले भाजून घ्यायचे. आपला भाजून झालेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो जाडसर वाटून घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे. आता आपण ठेवूया बाजूला. आता आपण पावडर मसाले काय काय घेतलेत ते पाहूया. तर आपण 3 चम्मच कोळी मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच हळदी पावडर, 1 तेजपत्ता घेतलेला आहे, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच धनिया पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. आणि आपण कांदे घेतलेले 3 आहेत, ते उभे चिरून घेतलेले आहेत आपण. आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेले 1 चम्मच आणि दही घेतलेले आहे 2 चम्मच. मग असे आपण गरम मसाला काढून घेतलेला तो. आणि लसूण घेतलेले आहेत 2 कांदे. चंपारण मटण म्हटलं की लसूण हा पाहिजे त्याच्यामध्ये. मटण घेतलेलं आहे आपण 1 किलो. पाहू शकता धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये राईचं तेल घेतलेलं आहे 3 चम्मच. त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले घेतलेले आहेत ते सर्व टाकून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे मगाशी आपण वाटून ठेवलेला अख्खा मसाला, ते सर्व टाकून घेतलेला आहे. आणि अद्रक लसूण पेस्ट, दही, तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. तो चांगला मिक्स करून घेणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मटण. चंपारण मटण म्हणजे बिहारी डिश आहे, त्याला अवना मटण पण म्हटलं जातं. चंपारण मटण आहे, कोळस्यांवर धीमी आचवर बनवलेलं जातं. पण आता आपण इथे आज गॅसवर बनवणार आहोत, लो फ्लेमवर. तर आता आपण मिक्स करायला घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता आपण घेणार आहोत ती मटका. चांगला धुवून स्वच्छ करून सुकवून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं राईचं तेल. सगळ्या बाजूनं तेल, सगळीकडं तेल लागलं पाहिजे. आता आपण याच्यामध्ये मटण भरायला घेणार आहोत. सर्व मटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता ऑलमोस्ट आपलं मटण सर्व भरून झालेलं आहे हंडीमध्ये. आता सर्व मटण आपलं भरून झालेलं आहे, बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 लसणाचे कांदे. आता आपण ते पॅक करायला घेणार आहोत मटका.
आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण सर्व बाजूनं अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ठेवलेलं आहे एक झाकण, छोटीशी डिश ठेवलेली आहे आणि चांगलं व्यवस्थित सर्व बाजूनं पॅक करून घ्यायचं. कुठूनही हवा लीक नाही झाली पाहिजे. आता आपण एक छोटासा होल करून घेणार आहोत. आता आपण हा मटका आहे तो गॅसवर ठेवलेला आहे आणि बारीक गॅस ठेवलेला आहे, बघू शकता. हे होण्यासाठी मध्ये एकदा आपण मटका आहे तो असा हलवून घेणार आहोत, जेणेकरून मटण चिकटणार नाही मटक्याला. आता तुम्ही बघू शकता कशी वाफ बाहेर निघते बघा. आता आपण मटक्यावर रुमाल टाकून घेतलेला आहे, नॅपकिन, त्याच्याने आपण थोडा हलवून घेतलेला आहे अशा प्रकारे, जेणेकरून मटण चिकटलं नाही पाहिजे. थोडे वेळाने हलवत राहायचं. आता आपले 2 तास व्हायला आलेले आहेत. आता आपण सुरीने पीठ लावलेलं आहे ते कट करून झाकण काढून घेणार आहोत. आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे, बघू शकता. मस्त झालेलं आहे मटण. आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे अद्रकचे लच्छे कट करून घेतलेले आहेत उभे चिरून, आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत उभ्या. थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेऊ. बघू शकता मस्त दिसते मटण, काय भारी टेक्स्चर आलेला आहे. तर बनवा गटारीसाठी स्पेशल चंपारण मटण, खूप भारी बनते. सर्वांची फेवरेट म्हणजे नल्ली. नल्ली नसेल तर मटण खायला चांगलं लागत नाही. तर अशात माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तयार आहे आपलं चंपारण मटण. याची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. याच्यामधला लसूण खाण्यासाठी खूप छान लागतो. पाहू शकता मस्त शिजलेलं आहे बघा नली. मी आता तुम्हाला तोडून दाखवते. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.